शरद पवार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जातील याची कल्पनाही कोणाला मान्य होणार नाही। पण मित्रहो नमस्कार, शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपने फोडली, त्यासोबत शरद पवार, अजित पवार आणि एकूणच बारामतीचं पवार कुटुंब फुटलं गेलं, पक्षाची शकल झाली आणि लोकसभा निवडणूक लढली गेली। शरद पवार यांनी अजित पवारांना या निवडणुकीमध्ये पुरती धोबी पछाड दिली। आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले, जे काही शरद पवार यांनी निवडून आणलेले होते ते सुद्धा। पण जनता मात्र शरद पवार यांच्याकडेच राहिली असल्याचं चित्र लोकसभेच्या वेळेला स्पष्टपणे दिसून आलं आणि पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षाकडे नेत्यांचे लोंढेच्या लोंढे सुरू झाले। विधानसभा निवडणुकीमध्ये तर बघा, शरद पवार यांनी त्यांच्या तुतारीचा मोठा आवाज येत होता, पण विधानसभेच्या निकालामुळे हा सगळा आवाज बंद केला गेला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतले वातावरण एकदम शांत झालं, थंड झालं। आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे कसे फ्रीज होऊन गेले। आता पुढे करायचं तरी काय, हा प्रश्न ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर उरला। लोकसभेला 80 स्ट्राईक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाला विधानसभेला केवळ 10 जागा मिळवता आल्या। महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी अपेक्षा असलेल्या आमदार आणि खासदारांचा पुरता भ्रमनिरास झाला। त्यामुळं पुन्हा 5 वर्षासाठी विरोधात बसण्याची वेळ आल्यामुळं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतले आमदार, खासदार सध्या प्रचंड अस्वस्थ आहे। तसं आता बरंचसं काही समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 आणि 9 जानेवारीला आता बैठक देखील होणार आहे। या बैठकीमध्ये सत्तेसोबत जाण्याचा निर्णय पक्षाने घ्यावा यासाठी आग्रही भूमिका मांडण्याचं नियोजन या आमदार खासदारांनी केलेलं आहे। आपला पक्ष अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत विलीन करावा आणि एकच पक्ष जोमानं वाढवला जावा अशी त्यांची भूमिका आहे। पण शरद पवार, सुप्रिया सुळे काय भूमिका घेतात यावर पुढलं सगळं काही अवलंबून आहे। याबाबत बघा, एका मराठी वृत्तपत्रानं अगदी ठळकपणे वृत्तही दिलेलं आहे। महाविकास आघाडीची 2.5 वर्ष सोडता राष्ट्रवादीला 14 सालापासून सत्तेत राहता आलं नाही आणि आता पुन्हा सत्तेबाहेर राहावं लागल्यामुळं पुढील 5 वर्ष मतदारसंघातली विकास कामं कशी होणार, पुढील निवडणुकीला कशा पद्धतीनं सामोरं जाणार असे प्रश्न या नेतेमंडळींना पडलेले आहेत आणि त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र याव्यात आणि संघटना मजबूत करून पुढे जावं असं अनेक आमदार खासदारांचं मत आहे। पण बघा, असं असलं तरीही 3 नेत्यांचा मात्र याला तीव्र विरोध मिळत आहे। बघा, मिळत असलेल्या माहितीनुसार जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि उत्तम जानकर या तिघांनी आमदार खासदारांच्या या प्रस्तावाला विरोध केलेला आहे। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवावे, विरोधी पक्षाची भूमिका बजावावी असं त्यांना वाटत आहे। अहो, एकदा पक्षात फूट पडली, शरद पवारांनी हे संकट झेललं, सहन केलं, त्यातूनही शरद पवार सावरले, पुन्हा पक्ष बांधणी केली। विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र त्यांना जोरदार आपली खावी लागली आणि आता पुन्हा आपल्या पक्षात हा वेगळा सूर उमटू लागलेला आहे। हे शरद पवारांना सहन होईल का? सत्तेसोबत जाण्यासाठी शरद पवार यांच्या कुटुंबातील एका लोकप्रतिनिधीचा आग्रह देखील असल्याचं सांगितलं जात आहे। सुप्रिया सुळे यांनी सत्तेसोबत जाण्यासाठी अनुकूलता दाखवली तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होण्याची अधिक शक्यता आहे। आमदार खासदारांच्या बहुमतानं सत्तेसोबत जाण्याचा निर्णय जर समजा झाला तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याचा निर्णय देखील घेऊ शकतात अशी मोठी माहिती मिळत आहे। शरद पवार हे अजित पवार यांच्या पक्षात कसे जातील हो, म्हणजे पटेल का कोणाला? आणि समजा तशी वेळ आलीच तर ते कदाचित राजकारण देखील सोडून देतील। 2 दिवसाच्या बैठकीत काय निर्णय होतो यावर आता बरंच काही अवलंबून आहे। पूर्वी अजित पवार हे म्हणत होते भाजपसोबत जाऊ, शरद पवार यांनी नाही मान्य केलं।
अनेक आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले, आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ लागली आहे बहुतेक. शरद पवार यांच्या म्हणजे एकूण जे आता या साम्राज्याला किंवा त्यांच्यासमोर आता हे एक मोठं संकट तर उभं राहणार आहे. अशा वेळी शरद पवार काय भूमिका घेतील यावर बरंच काय अवलंबून आहे. शरद पवार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जातील याची कल्पनाही कोणाला मान्य होणार नाही. पण मग ते करणार काय? पक्ष संघटनेत अलिप्त होणार की राजकारणातून बाहेर पडणार? या प्रश्नाची उत्तरं मिळवण्यासाठी काही दिवस थांबावं लागणार आहे. पाहूया काय काय घडतंय ते आपल्याला दिसेलच. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.